आपण दाल खिचडी किंवा खिचडी भात वगैरे कायमच बनवतो. पण जर का कडधान्य टाकून खिचडी बनवली ना, तर एक वेगळीच चवही येते आणि मस्त होते. कशी बनवायची ते सांगते. इथे मी कांदा चिरून घेतीये. कांदा उभा-उभा चिरून घेणार आहे, कारण की मी हा मिक्सरमधून काढून घेणार आहे. त्यामुळे कांदा चिरून घ्यायचा. कांद्याच्या बरोबरच सेम टोमॅटो हे देखील चिरून घ्यायचा. उभा-उभाच चिरणार आहे टोमॅटोसुद्धा. थोडंसं आपल्याला आलं लागणार आहे. त्या आल्याच्या एकदम 2-3 तुकडे आपल्याला आल्याचे लागणार आहेत. आणि एक 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या लागणार आहेत. लसणाच्या 4-5 पाकळ्या झाल्यानंतर इथे थोडंसं खोबरं म्हणजे साधारण 2 ते 3 चमचे होईल एवढंच खोबरं ह्याच्यामध्ये कोरडं खोबरं आहे हे किसून घ्यायचं आहे. आता काय करायचं पॅनमध्ये एक साधारण 1 ते 2 चमचे फक्त तेल घालायचं. तेल घातल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घालून झालं की हे छान तडतडलं ना, की मग आधी कांदा घालून घ्यायचा. कांदा घालून झाला की तो थोडासा परतायचा. म्हणजे काय होतं, की बाकीचे जे गोष्टी आहेत त्या पटकन तळल्या जातात, फ्राय होतात. कांदा थोडा वेळ लागतो. त्यामुळे आधी कांदा फ्राय थोडासा करून घ्यायचा. मग त्याच्यानंतर खोबरं, नंतर लसूण आणि आलं घालून घ्यायचं आणि पुन्हा फ्राय करायचं. आता मात्र एक 2 ते 3 मिनिटं कॉन्स्टंट फ्राय करायचं, ते ब्राउनिश होईपर्यंत. झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आहे ना, मिक्सर जारमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर हे काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि कढीपत्त्याने कलरही छान येईल आणि स्वादही छान येईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने ह्याची पेस्ट तयार झाली. आता काय करायचं आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे. मी इथे खिचडीसारखाच भात बनवतेय, त्यामुळे मी इथे कणीचा तांदूळ घेतलेला आहे. बासमती कणी आहे ही. तुम्हाला जर का पुलाव किंवा बिर्याणी टाइप भात बनवायचा असेल, तर तुम्ही मोठा तांदूळ घेऊ शकता. जाडा जो बिर्याणीचा येतो ना, तो तांदूळ घेऊ शकता. पण मी इथे कणीचा तांदूळ घेतलेला आहे. तो छान धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर जेवढा तांदूळ आहे ना, त्याच्यापेक्षा पाव कप म्हणजे 1 कप जर तांदूळ असेल, तर पाव कप आपल्याला मटकी घ्यायची आहे. मी 2 कप तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी इथे अर्धा कप मटकी घेतलेली आहे. आता कुकरमध्येच करणार आहे. कुकरमध्ये झटकीपट आपला संध्याकाळचा बेत साधारण खिचडीचा आपल्या कुकरमधलाच असतो. त्यामुळे कुकरमध्येच मी इथे तेल घेतलंय. साधारण 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी घालायची. ती तडतडली ना, की तेजपत्ता घालायचा. तेजपत्ता घालून झाल्यानंतर आपण हा जो तयार केलेला मसाला आहे ना, हा घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये. खूप छान टेस्ट येते. इतका अप्रतिम वास सुद्धा एवढा सुंदर येतो ना, तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की संध्याकाळचा बेत करून बघा. आता ह्याच्याबरोबरच लगेचच चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो आपण मिक्सरमधून बारीक केलेला नाहीये. तो असा वरूनच घालायचा. असा वरून छान लागतो. त्यामुळे असा वरूनच टोमॅटो घालून घ्यायचा. थोडंसं फ्राय करायचं. फ्राय करून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये आपण आपले मसाले घालून घ्यायचे. आता मसाले घालून घेताना मी ह्याच्यामध्ये काय-काय घालणार आहे, तर इथे मी एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे. नंतर अर्धा चमचा हिंग, म्हणजे छान वास येतो त्याच्यासाठी. नंतर अर्धा चमचा तिखट, तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये. नंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. इथे जिरेपूड घातलेली नाहीये, कारण की आपण जिरं आधी घातलं होतं त्याच्यामुळे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून जिरेपूड पण घालू शकता. नंतर ह्याच्यामध्ये मटकी घालून घ्यायची सगळी, मोड आलेली मटकी. मटकीच्या भाजीपेक्षा ह्याच्यात असेल ना, म्हणजे मुलांना जर कुरकुर करत असतील ना, तर अशी भातामध्ये मटकीची भाजी हे सॉरी मटकी घालून तुम्ही जर का भात बनवलात ना, मुलांना कळणारही नाही की ह्याच्यामध्ये मटकी आहे म्हणून. तुम्ही अशी कडधान्याचं कुठलीही कडधान्य ह्याच्यामध्ये घालू शकता. मूगही घालू शकता. मटकी घालून एकदा फ्राय करून मग ह्याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ जो आहे, तो घालून घ्यायचा. नंतर तांदूळ जेवढा आहे ना, त्याच्या दीडपट पाणी घालायचं. म्हणजे 1 वाटी जर तांदूळ असेल, तर 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून घेतलं, की ह्याच्यामध्ये लगेचच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्या वाटणामध्ये घातलेला असल्यामुळे कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर चांगलं साजूक तूप घालून घ्यायचं. खूप सुंदर वास येतो. हे छान ढवळून घ्यायचं आणि मग याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली ना, की मग ह्याचं हे सॉरी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याच्या. 2 शिट्ट्या झाल्या, की आपला भात लगेच याचा तयार होतो. सुंदर असा वास येतो. वासानेच असं वाटतं, की भात कधी खाऊ? इतका सुंदर भात तयार होतो. तुम्हीही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा. खूप सुंदर तयार होतो. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा साध्या सोप्या रेसिपीज आहेत ना, माझ्या चॅनलवरती आणत असते. हे बघा आता इथे भात सर्व्ह केल्यानंतर ह्याच्यावरती पुन्हा एकदा तूप घालून घ्यायचं. लोणचं, कांदा, सॅलड ह्याच्याबरोबर खूप सुंदर लागतो भात खायला. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.